जय जिने सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तांदळाची इडली। त्यासाठी हे 1 वाटी उडदाचं डाळ आहे आणि याच वाटीने 3 वाटी तांदूळ घ्यायचे। हे स्पेशल तांदूळ आहे। या तांदळाने इडली छान बनतात। ह्याला स्वच्छ धुवून 5-6 तास भिजून ठेवायचे। 5-6 तास झालेले आहेत। आता याला आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया। हे वाटून झालेलं आहे। याला रात्रभर ठेवायचं आणि सकाळी इडली करायची आहे। मागच्या भागात आपण मक्याची इडली पाहिली होती, मिश्र डाळीची इडली, नाचणीची इडली। आज आपण तांदळाची इडली पाहणार आहोत। सकाळ झालेलं आहे। हे बघा, हे पीठ फुगलेलं आहे। चवीनुसार मीठ। ह्याच्यात सोडा वगैरे घालायचं नाहीये। ह्याच्यात जे तांदूळ घातलेले त्याच्यामुळे छान फुगतं। तोपर्यंत इडलीचं भांड गरम करून घेऊया। ह्याच्यात थोडं पाणी घातलेलं आहे। या इडली पात्राला तेल लावून घ्यायचंय। आता बॅटर ह्याच्यामध्ये घालून घेऊया। ह्याच्यात घालून घेऊया। ह्याला 10 मिनिटं वाफवून घ्यायचंय। 10 मिनिटं झालेले आहेत। गॅस बंद करून घेऊया। हे गार झालेलं आहे। आता याला काढून घेऊया। ही झाली आपली बिना सोड्याची, बिना इनोची मस्त फुलणारी इडली तयार। हे पहा किती स्पंजी झालंय। मी थोडं टेस्ट करून बघतो। वाव, खूप यम्मी। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक